मुख्यमंत्रीपद मान्य नसतं तर शपथ घेतलीच नसती. संजय राऊतांच्या वक्तव्यावर रामदास कदम यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांच्या हाताने उडवण्याचा कट होता, म्हणून त्यांना गडचिरोलीला पाठवण्यात आलं होतं. आमदार संजय गायकवाड यांचा मोठा आरोप. फडणवीसांना अटक करण्याचं विरोधकांचं प्लॅनिंग असल्याचं देखील वक्तव्य. भंडाऱ्याच्या पिंपळगावात प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोलेंची गळाभेट. राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या दोन्ही नेत्यांचा संवाद. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा. ग्रामीण भागात राहणाऱ्यांना शंकरपटाचं काय महत्त्व असतं हे आम्हा दोघांना माहिती, त्यामुळे हा भावनेचा प्रश्न, इथे कुठल्याही राजकारण नाही. प्रफुल्ल पटेल यांची माहिती. भंडाऱ्यामध्ये काँग्रेसच्या सुनील केदार आणि भाजपच्या प्रणय फुके यांची गळाभेट. सुनील फुंडे यांच्या फार्म हाऊसवर दोघांची भेट. भंडाऱ्यातील गळाभेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण. पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी. पृथ्वीराज मोहोळकडून सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव. पंचासोबत हुज्जत घालणं. महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षेला भोवलं. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड 3 वर्षांसाठी निलंबित. शिवराज राक्षेंच्या कृतीनंतर पंचांनी स्पर्धेच्या ठिकाणीच ठिय्या मांडला. पंचांच्या निर्णयाशी सहमत नसल्यानं सांगत कुस्तीपटू शिवराज राक्षे पंचांना थेट लाथ मारली. याच घटनेच्या निषेधार्थ सर्व पंचांनी एकत्र येत ठिय्या मांडला. महाराष्ट्र केसरीच्या सामन्यानंतर पोलिसांचा लाठीचार्ज. महेंद्र गायकवाड यांच्या समर्थकांनी गोंधळ घालत लाठीचार्ज केला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कर्नाटक राज्य परिवहन सेवेला भेट. कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्यांची प्रतिष्ठित सेवा आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना. अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्रात देखील करणं आवश्यक. सरनाईक यांचं वक्तव्य. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.